त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही. झाकण ठेवायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे आपण अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे ना, ते शेंगदाणे अशा प्रकारे टाकायचे आहे. शेंगदाणे हे प्रत्येकांनाच माहिती आहे किती पौष्टिक आहे. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. ते सगळ्यांना माहिती आहे. जास्त काही सांगायची गरज नाही. शेंगदाणे टाकल्यानंतर या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी 1.5 टमाटरचा वापर केलेला आहे. अर्धा टोमॅटो आपल्याला पुढे वापरायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं झाले. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे. बघू शकता कढई सुद्धा खाली उतरून ठेवायची आहे आणि त्यामध्ये टोमॅटो, मिरची आपल्याला वेगळं हे करायचं आहे. टोमॅटो छान शिजलेले आहे. सोबतच मिरची सुद्धा छान अशी मऊ झालेली आहे. मिरची, टमाटर आणि शेंगदाण्याचे गुण ह्या पाण्यामध्ये सुद्धा उतरलेले असतात. म्हणून हे जे पाणी आहे ना, आपल्याला फेकायचं नाही. पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. तर ही रेसिपी मी अगदी झटपट करत आहे म्हणून शेंगदाणे हे शिजवून घेतले. तर मैत्रिणींनो, जर का रात्रीच हे दाणे आणि मिरची आपण पाण्यामध्ये जर का भिजत घातली तर शिजवायची काही गरज भासत नाही. आता अगदी झटपट करायची आहे म्हणून मी हे दाणे शिजवून घेतलेले आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. तर या ठिकाणी लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये संपूर्ण अशा प्रकारे हे दाणे आपण टाकले. सोबतच थोडं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. काही पाणी हे शिल्लक आहे. आता मिक्सरला लावून हे दाणे आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे. वाटत असताना यामध्ये पाण्याची आवश्यकता भासली तर पुन्हा तेच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून असं बारीक छान हे वाटायचं आहे. बघू शकता ह्यानुसार. आता हे वाटलेलं मिश्रण एखादी बाउलमध्ये काढलं. मिक्सरच्या भांड्याला अशा प्रकारे भरपूर मिश्रण हे चिटकलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी सुद्धा या बाउलमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे हे वाटण आपण केलेलं आहे. संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. आता या वाटणामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता, जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर. मी या ठिकाणी मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. जर का बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर मग जाड रवा असेल तर मिक्सरला तो फिरून घ्या आणि मगच त्या रव्याचा वापर करा. बघू शकता रवा सुद्धा अशा प्रकारे आपण या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे. मिश्रण हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे ना, त्याच कपाने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा जरी अंदाज असला ना तरी सुद्धा संपूर्ण पाणी एकच वेळेस या मिश्रणामध्ये टाकायचं नाही. तर असं थोडं थोडं करतच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. बघू शकता पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी करत 1 कप संपूर्ण पाणी आपण या रव्यामध्ये घातलेलं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि दही सुद्धा टाकायचं आहे. दही हे ताजं फ्रेश आहे, जास्त आंबट नाही. आंबट असेल तर मग 1 चमचा जरी घातला ना तरी सुद्धा चालेल. जर का दही नसेल तुमच्याकडे ताक असेल तर ताक सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ताक वापरल्यानंतर जे आपण पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे ना, ते प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर होईल. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये रवा आहे. रवा फुलण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी असंच हे झाकून आपल्याला राहू द्यायचं आहे. तेच मिक्सरचं भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण दाणे वाटलेले आहे आणि त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे. सोबतच टोमॅटो सुद्धा मस्त असा शिजलेला आहे. या टोमॅटोची आपल्याला साल ही काढायची आहे आणि त्यानंतरच मग टोमॅटोच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. अगदी मोजक्या साहित्यात ही चटपटीत आपली चटणी तयार होत असते. सोबतच त्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखर सुद्धा टाकू शकता, पण मी साखर वगैरे घालत नाही आणि पाणी सुद्धा टाकायची गरज भासत नाही या चटणीसाठी. टोमॅटोमध्ये पाणी आहे तेवढ्याच मध्ये ही चटणी वाटलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकलेली होती, त्यामध्ये थोडंसं फक्त पाणी घातलं आणि अशा प्रकारे आपली ही चटणी मस्त झालेली आहे. तर आता या चटणीला तुम्ही जिरं मोहरीची फोडणी सुद्धा देऊ शकता किंवा नाही दिली तरी सुद्धा चवीला मस्त अशी ही चटणी लागत असते. चटणी ही झालेली आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. रवा सुद्धा छान असा मुरलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. तर यामध्ये लहान साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे
आणि तो अर्धा टोमॅटो आपण ठेवलेला होता ना, तो सुद्धा अगदी बारीक चिरलेला आहे. अर्धी शिमला मिरची सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ती सुद्धा घालायची आहे. यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आणखी तुम्ही भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की गाजर किसून आणि पत्तागोबी वगैरे, किंवा यातली भाजी एखाद तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे. मिश्रण हे सगळं हे मिक्स करायचं आहे. बघू शकता पातळ सुद्धा नाही आणि घट्टसर सुद्धा नाही, तर अशा प्रकारे हे थिकनेस मिश्रणाची झालेली आहे. बघू शकता यानुसार मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता डोसा तवा ठेवलेला आहे, गॅस चालू आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. तवा हा मीडियम तापू द्यायचा आहे आणि मीडियम तापल्यानंतर अशा प्रकारे चमचाने मिश्रण घ्यायचं आहे. थोडं थोडं हे मिश्रण टाकायचं आहे, एक एक चमचा, आणि खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम साईज मध्ये आपल्याला हे पॅनकेक सारखं पसरवायचं आहे. डोसा तवा आहे, डोसा तवा हा मोठा असतो, त्यामुळे एकाच वेळेस 4 हे पॅनकेक आपले होतील. गॅस कुठे आपल्याला मोठा करायचा नाही, तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. गॅस अगदी कमी असला ना, छान असं हे डोसा पॅन आपले तयार होतात. बघू शकता यामध्ये इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा न टाकता मस्त आपले हे पॅनकेक अगदी झटपट आपल्याला मोजक्या साहित्यात करता येतात. आता हे पलटवायचे केव्हा, तसंच 1 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे आणि असं वरतून ड्राय झालं का त्यानंतरच मग पलटवायचं आहे. तव्याला सुद्धा तेल वगैरे लावलेलं नाही, म्हणजे कुठेही आतापर्यंत एक थेंब सुद्धा आपण तेल या रेसिपीसाठी वापरलेलं नाही. जर का चिटकत असेल तुमचा तवा, जर का लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा असेल, तर मग तुम्ही त्याला थोडंसं तेल लावू शकता. तर मंडळी, आता हे छोटे छोटे पॅनकेक शेकून घेत आहेत, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑल वरती क्लिक करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता खालची बाजू सुद्धा पॅनकेकची अशी छान ही शेकली गेलेली आहे आणि मस्त असा मोजक्या साहित्यात एक थेंब सुद्धा तेल, बेकिंग सोडा न वापरता अगदी झटपट मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण हा नाश्ता करून देऊ शकतो किंवा घरी सुद्धा खाण्यासाठी करू शकता. रंगही छान असा आलेला आहे. जर का तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे पॅनकेक करायचे नसतील तर मग काय करायचं, एकाच ठिकाणी असं हे मिश्रण टाकायचं आहे आणि मोठंच धावण सारखं आपल्याला करायचं आहे. बघू शकता जसा उत्तप्पा असतो ना, उत्तप्प्यासारखंच या प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पसरवताना खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही, तर मीडियम अशी लेयर ही पसरवायची आहे. आणि जसं आपण हा पॅनकेक शेकून घेतलेला आहे, गॅस अगदी मंद ठेवून तसाच गॅस मंद ठेवायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही. कमी गॅसवरतीच हे पॅनकेक छान असे शेकले जातात. बघू शकता आत्ताचा रंग, आणि 1 ते 1.5 मिनिटानंतर अशा प्रकारे हे ड्राय झालेलं आहे. त्यानंतरच मग पलटवायचं आहे. कुठेही तुटत नाही आणि काही नाही, अगदी तेल न वापरता ही रेसिपी आपल्याला सहज करता येते. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी ही रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. एकदा जर का कराल ना, आठवड्यातून 1 ते 2 वेळेस नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून खाल. बनवायलाही सोपी आहे, शिवाय मोजक्या साहित्यात आहे आणि शिवाय अगदी ऑइल फ्री आहे. एक थेंब सुद्धा तेल न वापरता मस्त जाळीदार अशा प्रकारे आपली रेसिपी होत असते. आणि सोबतच अशी मस्त चटपटीत चटणी. गरमागरम खायला ही रेसिपी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा नक्कीच करून. ही रेसिपी करण्यासाठी एक या ठिकाणी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, त्याच कपाने यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल. तुम्ही नवीन शिकाऊ जर असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं असेल त्याच वाटीने पाणी घाला. 1 कप पाणी सुरुवातीला टाकलं, यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा 1 कप पाणी घेतलं, ते सुद्धा घातलेलं आहे. आतापर्यंत टोटल आपण 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. यामध्ये एक सुद्धा आता गाठ नाही. आता या मिश्रणामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे, तर भाज्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा बघू.
थोडासा गाजर किसून घेतलेला आहे, थोडी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, शिमला मिरची घेतलेली आहे अगदी बारीक चिरून आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे अगदी बारीक चिरून. तुम्ही यापैकी एखादी भाजी स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल सुद्धा ॲड करू शकतात, जसं की पत्तागोबी किंवा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वगैरे घालू शकतात. पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि आपल्या चवीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहे. चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही अगदी बारीक केलेला टाकू शकता. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे, घट्टसर आहे, म्हणून पुन्हा मी 1 कप पाणी घेतलं. 1 कप पाणी सगळं या ठिकाणी वापरलेलं आहे. टोटल आपण आतापर्यंत 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे 1 कप ज्वारीच्या पिठासाठी. झाकण ठेवू, तोपर्यंत चटणी करून घेऊ. चटणी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं. या ठिकाणी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे. तर आपल्याला केवढी चटणी करायची आहे त्यानुसार शेंगदाणे घ्यायचे आहे. दाणे असे हे परतून घेतले का त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार तुम्ही मिरच्या वापरायच्या आहे. तर या ठिकाणी मी 3 मिरच्या घालते, परतून घ्यायच्या आहे. अर्धवट मिरची आणि शेंगदाणे भाजून झाले तर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो परतवायचा आहे. हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हे सगळं परतून घेतलं. आता त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते. जिरे सुद्धा मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे. काही सेकंद जिरे सुद्धा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे 4 ते 5, त्या सुद्धा परतून घेऊ. साधारण 1 ते 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती हे सगळं साहित्य मस्त असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग कढईच्या बाहेर काढायचं आहे. बघू शकता खूप असं जास्त डार्क ब्राऊन रंगावरती सुद्धा भाजायचं नाही आणि कच्चं सुद्धा नाही. कमी गॅसवरती मस्त असं हे भाजून झालेलं आहे सगळं साहित्य. प्लेटमध्ये काढलेलं सगळं साहित्य आता गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी लहान चटणीचं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळं आपण साहित्य जे भाजून घेतलेलं आहे ते सगळं टाकलं. सोबतच यामध्ये की नाही आपल्या चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी कमीच टाकून ही चटणी मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे यानुसार. आता ही वाटलेली चटणी आपल्याला एखादी बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चटणी ही चिटकतेच, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि संपूर्ण चटणी ही काढायची आहे. म्हणून चटणी वाटते वेळेस पाण्याचा कमी वापर करायचा आहे. आता हा टोमॅटो आंबट असतो तर चटणी ही आंबट लागू नये म्हणून यामध्ये पाव चमचा साखर टाकली. साखर टाकली ना मस्त आंबट, गोड आणि तिखट अशी ही आपली चटणी मस्त चटकदार तयार होते. अशा प्रकारची ही चटणी झालेली आहे. आता ह्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून तडका पॅन गॅसवरती ठेवला आणि त्यामध्ये साधारण 1 चमचा तेल टाकलं. तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे. हे तडतडत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकला. यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. आता ही मस्त गरम फोडणी या चटणीवरती टाकायची आहे आणि सगळी चटणीमध्ये हे मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारची चटणी ही करून पहा, चवीला अप्रतिम अशी लागते. तर आपली मस्त चटणी अशी ही तयार झालेली आहे. आता डोसा करू. डोशाचं मिश्रण हे आपण आधीच करून ठेवलेलं होतं. ते संपूर्ण असं छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग प्यालामध्ये भरायचं आहे. अशी काठ्याची वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोबतच नॉनस्टिकचा तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तव्याला तेल लावायचं आहे. तर या ठिकाणी मी कांद्याचा वापर करून तव्याला तेल लावते. तवा छान असा हा कडकडीत गरम झालेला आहे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण तव्यावरती हे डोशाचं मिश्रण सोडतो ना, त्यावेळेस काठाकाठाने सोडायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतरच मग आतमध्ये टाकायचं आहे. ह्या प्रकारे संपूर्ण तव्यावरती हे मिश्रण टाकलं. तवा हा मोठा आहे. जर का आपण असाच एकाच ठिकाणी राहू दिला तर डोसा आतमध्ये जळेल, म्हणून अशा प्रकारे फिरवत घ्यायचं आहे. सुरुवातीचे 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला हा डोसा शेकायचा आहे. डोसा हा अशा प्रकारे शेकून झाला का त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि डोसा हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत शेकायचा आहे.
तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पूर्ण हा डोसा आपला ड्राय झालेला आहे. अजिबात हा ओलसर वाटत नाही. त्यानंतरच मग तव्याचा हा डोसा काढायचा आहे. अगदी अलगद असा हा डोसा मस्त असा बाहेर निघतो. बघू शकता अगदी पापडासारखाच मस्त असा हा पातळसर डोसा आपला झालेला आहे आणि पापडासारखाच कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. मस्त असा हा मोठाच ज्वारीचा डोसा आपण अगदी झटपट केलेला आहे. यामध्ये दही, बेकिंग सोडा, इनो किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मस्त चवीला अप्रतिम लागणारा असा हा डोसा आपण अगदी झटपट करू शकतो. आता अशा प्रकारे घडी करून घेतलेली आहे डोशाची. दिसायला मस्त रंगही छान आलेला आहे डोशाला आणि छान जाळीदार असा हा डोसा आपला झालेला आहे पहिला. अशाच प्रकारे सगळे डोसे आपल्याला करायचे आहे. दुसरा डोसा आपण जेव्हा करतो ना, तेव्हा सुद्धा हे मिश्रण अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग प्यालामध्ये भरायचं आहे. तवा सुद्धा छान कडकडीत असायला हवा, तरच डोशाला जाळी छान येते. पुन्हा चमचाने मिक्स करून घेतलं आणि तव्यावरती सुरुवातीला काठाकाठाने टाकायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवू आणि त्यानंतर मग मीडियम ते कमी करू. तर असा हा डोसा मी शेकून घेते. त्या डोसा शेकून घेत आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटेचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता बोलता बोलता मध्ये दुसरा सुद्धा डोसा हा शेकून झालेला आहे. डोसा हा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. किती कुरकुरीत असा झालेला आहे. अगदी पापड असतो ना, पापडासारखाच हा डोसा मस्त असा कुरकुरीत होत असतो. चवीला अप्रतिम लागणारा असा हा डोसा आणि अगदी झटपट होणारा हा डोसा आहे. तुम्ही नाश्त्याला किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. अगदी कमी तेलामध्ये, कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. बाउलमध्ये 1 कप मुगाची डाळ मी घेतली. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि 3 तासासाठी भिजून घेतली. सकाळी हा नाश्ता करत असाल मुलांच्या डब्यांसाठी तर रात्री झोपायच्या आधी सुद्धा तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता. 3 तासामध्ये मस्त डाळ ही भिजली. डाळच्या आतलं पाणी काढून घेतलं आणि आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. शक्य तितकं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि डाळ अशी छान बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळ ही वाटून झाली, एखादी बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी डाळ चिटकते, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं हे मिश्रण काढायचं आहे. 1 कप डाळ होती म्हणून त्यामध्ये पाव कप रवा घालते. रवा टाकताना अगदी बारीकच घालायचा आपल्याला किंवा 2 चमचे सुद्धा तुम्ही रवा यामध्ये वापरू शकता. डाळच्या मिश्रणामध्ये रवा टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं, सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. मी घेतलेला रवा हा बारीक आहे. या नाश्त्यासाठी शक्यतो रवा बारीकच घ्यायचा. जाड असेल तर तो आधीच मिक्सरला फिरून घ्यायचा. मिश्रण हे घट्टसर वाटत आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी आणखी टाकलं. मिश्रण हे व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. यामध्ये रवा वापरलेला आहे आपण. रवा हा थोडासा मुरू द्यायचा म्हणून झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी असंच हे झाकण ठेवून राहू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. बघू शकता तुम्ही असा हा रवा मुरलेला आहे. मिश्रण बघू शकता इतपत हे घट्टसर आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा अगदी थोडंसं पाव चमचा तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी, बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडंसं पाणी टाकलं. छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन किंवा तव्याचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये अगदी पाव टीस्पून तेल घालायचं आहे. बघू शकता अगदी कमीच तेल टाकायचं आहे किंवा फक्त ब्रशने जरी लावलं ना तेल तरी सुद्धा चालतं. गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मात्र अगदी कमी आहे. कमीच गॅस ठेवायचा आहे. असं हे मिश्रण घ्यायचं आहे
आणि थोडं थोडं टाकायचं आहे. आता हा जो तुम्हाला नाश्ता आहे लहान मुलांसाठी करायचा असेल किंवा तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी करायचा असेल तर मग अशा प्रकारे छोटे छोटे सुद्धा तुम्ही हे करू शकता. बघू शकता पॅनमध्ये हे अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. खूप पातळसर सुद्धा करायचं नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचं नाही. मीडियम अशा प्रकारे हे पसरवलं आहे. झाकण ठेवायचं आहे. बघू शकता वरची बाजू अशी पूर्ण ड्राय झालेली आहे. त्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवला ना व्यवस्थित छान असे हे शेकले जातात. पलटून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता खालची बाजू सुद्धा छान अशी खरपूस शेकली गेलेली आहे. दोन्ही बाजूंनी मस्त असं शेकल्या गेल्यानंतरच याला आता आपण पिझ्झा सॉस लावू. तर हा पिझ्झा सॉस मी घरीच केलेला आहे. तर कसा करायचा याची लवकरच रेसिपी अपलोड करणार आहे. तुम्ही पिझ्झा सॉस घरी सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड सुद्धा किराणा दुकानामध्ये पॅकेट मिळतं ते सुद्धा वापरू शकता जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर. पिझ्झा सॉस अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती काही भाज्या ठेवायच्या आहे. भाज्यांमध्ये शिमला मिरची वगैरे, गाजर, टमाटर, कांदा अशा प्रकारे आपण भाज्या यावरती ठेवू शकता. म्हणजे आणखीनच छान असा पौष्टिक आणि हेल्दी आपला हा नाश्ता होतो. तर या ठिकाणी मी शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो असे मोठे मोठे थोडे काप करून घेतलेले आहे. खूप असे बारीक सुद्धा केलेले नाही कारण पिझ्झामध्ये मोठेच काप असतात. अगदी थोडीशी चिली पेस्ट टाकायची आहे. आपल्या चवीनुसार चिली पेस्टचं प्रमाण तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर चीज किसून घेतलेला आहे आणि हा चीज घालायचा आहे. चीज घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पुन्हा 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवून शिजून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतरच मग काढून घ्यायचं आहे. गरम आहे, जाळीवरती ठेवायचं आहे, लगेचच ताटामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर खालच्या बाजूला पाणी सुटू शकते. टोपलीचा किंवा जाळीचा वापर करायचा आहे. आता मी तुम्हाला मोठ्या साईजचा पिझ्झा कसा करायचा ते दाखवत आहे. मिश्रण असं पॅनमध्ये टाकायचं आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं, मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी असंच राहू दिलं. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे बरं का, मी आधी सांगितल्याप्रमाणेच. वरची बाजू अशी पूर्ण ही ड्राय होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने असं छान हे कुरकुरीत मस्त असा शेकला गेलेला आहे. दोन्ही बाजूंनी छान असा शेकला गेल्यानंतरच बेसला पिझ्झा सॉस लावते. गॅस अगदी मंद ठेवल्याने मी आधी सांगितल्याप्रमाणे आतपर्यंत मस्त असं हे शिजलं जातं. तुम्ही जर का मोठी गॅसची फ्लेम ठेवली ना किंवा मीडियम ठेवली ना, बाहेरून तर शेकलं जाईल पण आतमध्ये मात्र हा बेस कच्चा राहील. म्हणून गॅस कुठेही मोठा करू नका. आता पूर्ण ह्या बेसला पिझ्झा सॉस आपण लावून घेतलेला आहे. या ठिकाणी अगदी मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत ना, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे जास्तीचे सॉस वगैरे किंवा इतर साहित्य सुद्धा आपल्याला वापरायची गरज नाही. फक्त पिझ्झा सॉस या ठिकाणी मी एक लावून घेतलेला आहे व्यवस्थित असा. त्यानंतर यावरती ज्या व्हेजिटेबल आपण घेतलेल्या आहेत ना भाज्या, त्या ठेवायच्या आहे. भाज्या सुद्धा मी या ठिकाणी मोजक्या घेतलेल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखी भाज्या घेऊ शकता. टोमॅटोचे काप, शिमला मिरची आणि कांद्याचे काप अशा प्रकारे या बेसवरती ठेवायचे आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे आणखी हा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी यामध्ये तुम्ही गाजर, काकडी, पत्ताकोबी, बीट यासारख्या इतर भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. वरतून किसून घेतलेलं चीज घालायचं आहे. चिली फ्लेक्स टाकायची आहे आपल्या चवीनुसार आणि झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटासाठी गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि असंच हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत चीज हे मेल्ट होत नाही तोपर्यंत फक्त हे शिजवायचं आहे. बघू शकता आता चीज हे बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. छान असा शिजून झालेला आहे आपला हा पिझ्झा. त्यानंतर काढायचा आहे. बघू शकता काय मस्त असा छान आपला हा पिझ्झा घरी तयार झालेला आहे. अतिशय मोजक्या साहित्यात आणि पौष्टिक वजन कमी करणारा हा पिझ्झा आपण घरीच करू शकतो. मुगाची डाळ ही खूप पौष्टिक असते, त्यामध्ये फायबर असते आणि हलकी सुद्धा असते पचायला आणि यामध्ये आपण तेल वगैरे सुद्धा वापरलेले नाही. त्यामुळे नक्कीच आपलं वजन हे कमी होणार. सोबतच पौष्टिक भाज्या सुद्धा त्यामध्ये वापरलेल्या आहे आणि जास्तीचे कुठलेही मसाले किंवा इतर साहित्य सुद्धा त्यामध्ये आपण जास्तीचे वापरलेले नाही. म्हणून नक्कीच हा जो पिझ्झा आहे आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी छान असा हा पौष्टिक आहे आणि झटपट सुद्धा होतो.
पिझ्झा हा काढल्यानंतर थोड्या वेळासाठी जाळीवरती ठेवायचा आहे, त्यानंतरच मग कट करायचा आहे. आता हा गरमागरम पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते, त्यानंतर मग जाळीवरती ठेवते. बघू शकता काय छान असा झालेला आहे. तुम्ही एक वेळेस कराल ना, नेहमी हीच रेसिपी नाश्त्याला करून खाल. अशी मस्त बनवायला सोपी आणि खायला चविष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे. आपला हा होममेड पिझ्झा आहे. या रेसिपीला आपण पिझ्झा नाव दिलेलं आहे, म्हणून पिझ्झा सारखाच मी कट करून घेते. सुरीने किंवा पिझ्झा कटरने हा नाश्ता आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता पिझ्झा सारखाच मी या नाश्त्याला कट करते. बनवायला अतिशय सोपा, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम, लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे. आणि जो लहान साईजचा आपण पिझ्झा करून घेतलेला आहे, तो सुद्धा मुलांच्या डब्यामध्ये आपण देऊ शकता. कट करून किंवा असा सुद्धा देऊ शकतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. मग या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच कपाने पाव कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली. डाळ, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. सोबतच 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असं थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला. त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते. थोडी कोथिंबीर घालायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे. चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे. या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही. फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा. चवीला अप्रतिम लागते. चटणी ही काढलेली आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणी चिटकलेली असते, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती सुद्धा काढायची आहे. बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची. आता फोडणी देऊ. फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं. तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. यामध्ये तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता, पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते. फोडणी ही चटणीवरती घातली. मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी झटकीपट मोजक्या साहित्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे. चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे वळूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट असायला नको. आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता. असं हे ताजं फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे. त्याच कपाने आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते, म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे. या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला. साखरमुळे ना चवीला छान लागते. बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं. आता आपल्याला जास्त भांडी सुद्धा भरायची नाही, तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं, पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा 1 इनोचं साचेट घाला. मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मेजरमेंट कपाने तुम्ही जर का 1 कप रवा घेतला असेल तर 1 साचेट इनोचं अगदी परफेक्ट होते. सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला. बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर चमचाने मिक्स करायचं आहे. या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे. पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही. फक्त गॅस चालू करायचा आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते. पूर्णपणे
हे जे ओलसरपणा होता ना, तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे. अगदी सहज निघतात. थेंबभर सुद्धा तेल, तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाळी येते आणि अगदी झटकीपट हा नाश्ता आपल्याला करता येतो. तर मैत्रिणींनो, वरतून तर छान जाळी येतेच, पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना, मंद गॅसवरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाळी येते. बघू शकता अशा प्रकारे. आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते. पॅनमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल, नॉनस्टिकचा तवा असेल, तर तव्यावरती सुद्धा अगदी छोटे-छोटे सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता. आपण हे मिश्रण तव्यामध्ये घातलं, रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे. जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला. म्हणजे ते शिजून झालेलं आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतरच मग काढायचं आहे. आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही, म्हणजे कच्चापणा नाही. पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते. तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल, तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या. त्यावरती थोडंसं तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतळून घ्या आणि रुमालाने कॉटनच्या ते पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही करू शकता. पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या. बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना, तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचा नाही. कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते, खाली ओलसर होऊ शकते. म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा, म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही. बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो. 1 कप रव्यामध्ये साधारण 5 ते 6 हे असे उत्तम होतात. आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे. तवा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो. पण पूर्णपणे हे शिजलेला आहे. पूर्णपणे अशी छान जाळी आलेली आहे. बघू शकता यानुसार. आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो. घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो, सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो. आता हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. ब्रेड सारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो. अजिबात चिवट किंवा कडक वातळ होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत. तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलातच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. ह्या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे. रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ अशा प्रकारे. 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे.
त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा एक इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे. किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल. सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. पहा, ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता. अशी छान लागते. पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम
अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे अलगद हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. म्हणजे डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे, म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. डाळच्या वर साधारण अर्धा ते पाऊण इंच पाणी इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच फक्त आपल्याला 10 मिनिटं ही डाळ भिजून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटासाठी सुद्धा भिजून घेऊ शकतात. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला डाळ दाखवत आहे. अशी ही डाळ भिजलेली आहे. डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, म्हणून मिक्सरचं भांडं घेतलं. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे एकाच वेळी ही डाळ संपूर्ण आपल्याला वाटता येईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ भिजते वेळेस आपण पाणी हे कमीच घातलेलं होतं, म्हणून जास्त पाणीही शिल्लक नाही. अगदी डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल इतपतच यामध्ये पाणी आहे, म्हणून संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहे. तर ह्या साईजच्या मिरच्या आहे, तर मी 3 मिरच्या या रेसिपीसाठी वापरत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही मिरचीचं प्रमाण करू शकतात. आता यामध्ये टाकते पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद. फक्त आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये टाकायचं आहे. पाणी कमीच वापरायचं आहे. जास्त पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे ही डाळ मुगाची आपण वाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने. आता ही जी डाळ वाटून घेतलेली आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. डाळ बारीकच वाटा बरं, जाडसर अजिबात ठेवू नका. आता वाटून घेतलेल्या डाळमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. साधारण 1 वाटी कांद्याचे काप आणि 1 वाटी कोथिंबीर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढंही साहित्य तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरू शकतात. असं मिक्स करून घालायचं आहे. आणि आणखी या रेसिपीला जास्त आपल्याला हेल्दी करायची झाल्यास तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण यामध्ये भाज्याही वापरू शकतात. जसं की शिमला मिरची, टमाटर, पत्तागोबी, किसून घेतलेला गाजर, अशा प्रकारच्या पालेभाज्या ज्या आपले मुलं खात नाही त्या पालेभाज्याही तुम्ही यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरू शकतात. आता मी फक्त यामध्ये शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि 1 चमचा दही टाकलेला आहे. दही तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात, कारण आपण ही जी डाळ आहे अगदी झटपट भिजून करत आहोत. थोडासा आंबटसरपणा आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दही वापरलेला आहे. संपूर्ण हे दही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. या डाळीच्या मिश्रणामध्ये दही घालत असाल तर असं व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्या. मिक्स झालेला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे गरम होण्यासाठी. पडीने सांगायचं झालं तर फक्त अर्धी पडी एवढं तेल आपल्याला लागत असते. तेल गरम होत आहे तोपर्यंत पाव चमचा सोडा घेतला, बेकिंग सोडा. सोडा टाकायचा आहे.
तुम्ही जर का दही वापरलेलं नसेल तर शक्यतो इनोचा वापर करा, म्हणजे रेसिपीला थोडासा आंबटपणा येईल आणि छान अशी जाडी येईल. तर पूर्ण हा सोडा मी मिक्स करून घेते. जास्तही सोडा आपल्याला वापरायचा नाही, फक्त पाव चमचा इतपत. तेल सुद्धा गरम झालेलं आहे, गॅसची फ्लेम कमी आहे आणि पॅनमध्ये आता हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरावं त्यासाठी थोडंसं हे हलवून घेते. गॅस कमी ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण पाहूया. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात असं फुलून सुद्धा आलेलं आहे आणि खालून सुद्धा खालची बाजू अशी ब्राऊन दिसत आहे. मग पलटून घ्यायची आहे. आता हे आपल्याला पलटवायचं आहे, तर म्हणून 2 चमच्यांचा वापर करायचा आहे. सराटा घेतला आणि झारा घेतला, दोघं चमच्यांनी हे पलटून घेतलेलं आहे. खालची बाजूही तुम्ही पाहू शकतात मस्त अशी शेकली गेलेली आहे. त्यानंतर आता सुद्धा गॅस कमीच आहे, झाकण ठेवायचं आहे. पुन्हा साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत शेकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे झालं, त्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम पिझ्झा प्रमाणेच हा जो नाश्ता आहे तो दिसत असतो, पण ठेवताना मात्र लगेच ताटामध्ये खाली ठेवू नका, कारण हा गरम पदार्थ आहे आणि पाणी सुटेल मग मऊ होईल. तर अशी जाडी किंवा एखादी स्टँड ठेवा ताटामध्ये आणि त्यावरती मग ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा लुसलुशीत आणि छान असं फुलून सुद्धा आलेला आहे. आता पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच ताटामध्ये खाली ठेवायचं आहे आणि खालचं जे स्टँड आहे ते काढून घेतलेलं आहे. आता ज्याप्रमाणे पिझ्झाची कटिंग करत असतात ना, तशा प्रकारे याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ पिझ्झा प्रमाणे, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील. प्रत्येक मुलांना हा पिझ्झा आवडत असतो आणि अशा प्रकारे आपण जर का काही नाश्ता त्यांना बनवून दिला तर पिझ्झा समजून मुलं अगदी आवडीने खातात. आणि हा जो नाश्ता आहे पौष्टिक सुद्धा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा सोपा आहे. जास्त काही भांडेही भरत नाही, अगदी झटपट कमी तेलामध्ये पौष्टिक आपण हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर सुरीनेही तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे अशा प्रकारचं, तर पिझ्झा कटरने सुद्धा हे पीसेस कट करून घेऊ शकतात. अशा प्रकारे ट्रायंगल शेपमध्ये मी हे कटिंग करून घेते. तर ही जी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांना आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी आवडेल. घरी नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता दररोजच्या, किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा काय द्यावं दररोज हा प्रश्न असतो, तर एखादी दिवशी तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात. मुलं अगदी आवडीने खातील. अशा प्रकारची ही कमी तेलामध्ये हेल्दी रेसिपी होत असते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.